एका बाजूला यारी दोस्ती माळवाशी, दुसऱ्या बाजूला राधाकृष्ण गुरववाडी. चढाईचा मान दिला जातोय, चढाईसाठी निमंत्रित केलं जात आहे, चढाईसाठी आमंत्रित केलं जात आहे ते माळवाशी संघासाठी. 2-2-1-2चा फुलान संघ असताना 7 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना दोन्ही संघातील जर का खेळाडू बघितले तर भारदस्त शरीरयष्टीचे खेळाडू आहेत आणि अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे आताचा जो सामना होणार आहे ना, जबरदस्त सामना होणार आहे. लाईन मध्ये आपली जागा सुरळीतपणे पार पाडा. पुन्हा एकदा आक्रमण होते. आता मात्र या राधाकृष्ण गुरववाडी संघाकडून आक्रमण. 2-2-1-2चा फुलन संघ आहे. पहिल्या सत्रामध्ये दोन्ही संघांना आजमावण्याची वेळ आहे. त्यामुळे दोन्ही संघ या ठिकाणी नक्कीच कुठल्याही प्रकारचा धोका पत्करताना दिसत नाहीये. 2-2-1-2चा फुलन संघ असताना स्वतःच्या राईट कॉर्नर मधून निदान रेषा पार करतोय, कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये. मध्यरेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपला प्रांगणामध्ये परततोय. पुन्हा एकदा हा मात्र रोशन अतिशय नावाजलेला असा खेळाडू आहे, ज्याला बहुतांश मैदानावर सर्वोत्कृष्ट चढाईपट्टूचा बहुमान मिळालेला आहे, सन्मानित केलेला जात आहे असा रोशन माळवाशी संघाकडून, ज्याने 1 नंबरची जर्सी परिधान केले. 2-2-1-2चा फुलन संघ असताना निदान रेषा पार करतो. रोशनला माहिती आहे पहिलं सत्र आहे, आपण एक आधार स्तंभ आपण कर्णधार आहे, त्यामुळे आपल्या संघावर संघाची मदार खांद्यावर असणार आहे. त्यामुळे रोशन कुठल्याही प्रकारची खोलवर चढाई करत नाहीये, निदान रेषा पार करतो आणि आपल्या प्रांगणामध्ये परततो. हा मात्र छोटासा खेळाडू आहे. पातळ बांध्याचा जरी असला, गोरा गोमटा असा हा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. एक छान बदलालित्य बघायला मिळतोय, स्वतःच्या राईट कॉर्नर मधून चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. अतिशय वेगवान चढाई करण्याचा ज्याचा मानस आहे. 5 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. डू ऑर डाय आहे. करा या मारा, नाही तर मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरा. पुन्हा एकदा 2-2-1-2चा फुलान संघ असताना पहिल्या 2 चढाई निष्फळ ठरल्यामुळे या चढाईमध्ये मात्र एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे. पंच योग्य तो निर्णय देणार आहेत मित्रांनो. ही सुद्धा डोर डायरेक्ट आहे, थर्ड रेड आहे, बझर झालेला आहे. त्यामुळे आता मात्र एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे चढाईपट्टूला, अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे, कसरत करावी लागणार आहे. अतिशय जबरदस्त सामना आहे. 1 गुण आहे. कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. गुरववाडी संघ रोशन पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय. दोन क्षेत्ररक्षण आहे, निदान रेषा पार करतोय. तुमचा जर का आवाज वाढला तर मला आणखी आवाज वाढवावा लागणार आहे, म्हणून मेहरबानी करा, शांत बसा मित्रांनो. माझा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा छोटासा खेळाडू, अतिशय जबरदस्त बदलालित्य बघायला मिळतंय. प्रोटो टच करण्याचा प्रयत्न केला जातोय, रनिंग टच करण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया, पंच सुद्धा अतिशय नावाजलेले असे पंच आहेत. श्यामल गाणेकर आहे, साई साहेब छोटे आहे. पुन्हा एकदा रोशन चढाईसाठी सज्ज होतोय. 1 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू. सुरुवातीला सांगितलंय सगळ्यांनी ज्या ठिकाणी हा सामना आवर्जून बघा, जबरदस्त सामना बघायला मिळणार आहे. अतिशय रंगतदार सामना आहे. रोशन निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. आक्रमणासाठी सज्ज उंच पुरा चढाईपट्टू. 2-2-1-2चा फुलन संघ असताना कबड्डी खेळायला साजेसा असा हा खेळाडू आहे. प्रोटो टच करण्याचा प्रयत्न केला जातो, रनिंग टच करण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू निदान रेषा पार करतोय, आपल्या प्रांगणामध्ये परततोय. रोशनला या ठिकाणी थोडीशी विश्रांती दिली जाते. या खेळाडूला सुवर्ण संधी दिल्या, ही मात्र डोअर डायरेक्ट आहे. 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना पुन्हा एकदा एक छान बदलालित्य बघायला मिळतं. वेगवान चढाई करण्याचा ज्याचा मानस आहे, या ठिकाणी मात्र रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे. 1 गुण प्राप्त होतोय. अतिशय डोअर डायरेक्ट आहे, थर्ड रेड आहे. पुन्हा एकदा आता मात्र वारंवार थर्ड रेड बघायला मिळत आहेत. 2-2-1-2चा फुलान संघ आहे. जबरदस्त सामना बघायला मिळतोय. प्रेक्षकांच्या सगळ्यांच्या नजरा या सामन्याकडे बघायला मिळत आहे. उंच उडी मारण्याचा प्रयत्न होता, एक छान प्रयत्न होता, मात्र पुरुषतंत्र केला जातोय आणि
एक गुणांकन प्राप्त होते माळबशी संघाच्या प्रांगणामध्ये. पहिल्या सत्रामध्ये थोडीशी पडझड होताना बघायला मिळते ती गुरुवाडी संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा रोशन 2-2चं क्षेत्ररक्षण आहे, अंतरावरचं क्षेत्ररक्षण आहे, एक शांत संयमी खेळाडू म्हणून रोशन याच्याकडे बघितलं जातं. माळबशी संघाचा निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय. टाइम आउट आहे, चर्चासत्र होणार आहे. याच्या पुढचा सामना होणार आहे तो जाखमाता तामाने वर्सेस जय शंभू कसबा. जाखमाता तामाने वर्सेस जय शंभू कसबा आपल्यासाठीचा हा पहिला पुकार आहे. 2-2-1-2चा फुलान संघ आहे. जाखमाता तामाने वर्सेस जय शंभू कसबा 7 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतोय. माळबशी संघाकडून हा खेळाडू. याच्या पुढचा सामना होणार आहे जाखमाता तामाने वर्सेस जय शंभू कसबा आपल्यासाठीचा पहिला पुकार आहे. पुन्हा एकदा माळबशी संघाकडून रोशन चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा 2-2-2 क्षेत्ररक्षण असताना खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय. निदान रेषा पार करतोय, एक बोनस गुण घेतला जातोय, एक अतिरिक्त गुण घेतला जातोय. ही मात्र डोअर डायरेक्ट थर्ड रेड आहे, बजर झालेला आहे. आता मात्र एखादा गुण घेणं गरजेचं अपेक्षित आहे. अंतरावरचं क्षेत्ररक्षण आहे आणि अशा वेळेस मात्र चढाईपट्टूची नक्कीच दमछाक होणार आहे. बघूया खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय, जबरदस्त डिफेन्स आहे. टाइम आउट घेतला जातोय असुर्डे संघाकडून. पुन्हा एकदा आता मात्र थोडस चर्चासत्र झाल्यानंतर खेळाला सुरुवात होते. दोन्ही संघ जर का बघितले तर मातब्बरचे संघ आहेत. एका बाजूला माळबशी संघ आहे, दुसऱ्या बाजूला असुर्डे गुरववाडी संघ आहे. कुठला संघ विजेता होणार आणि पुढील सामन्यात प्रवेश करता होणार आहे. 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यानं 7 नंबरची जर्सी परिधान केली असा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. बघूया काय होणार आहे. निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. माळबशी संघाकडून रोशन ज्यानं 1 नंबरची जर्सी परिधान केले असा चढाईपट्टू 2-1-2चं क्षेत्ररक्षण असताना चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय, निदान रेषा पार करतोय. पुढचा सामना जाखमाता तामाने वर्सेस जय शंभू कसबा आपल्यासाठीचा पहिला पुकार देऊन झालेला आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. आक्रमण 2-2-2चं क्षेत्ररक्षण आहे. अतिशय जबरदस्त सामना. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे. एक गुण आहे. पुन्हा एकदा जबरदस्त डिफेन्स केला जातोय. माळबशी संघ जर का बघितलं तर अंतिम सामन्यापर्यंत मजल मारणारा असा संघ आहे. त्यामुळे बघूया प्रतिस्पर्धी जो संघ आहे गुरववाडी संघ हा माळबशी संघाला कसा या ठिकाणी प्रतिकार करणार आहे. थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळणार आहे की कुठला संघ विजेता होणार आहे आणि पुढील सामन्यात प्रवेश करता होणार आहे. निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतोय. आक्रमण होतंय. पुन्हा एकदा 2-2-1-2चा फुलान संघ असताना ज्यानं 7 नंबरची जर्सी परिधान केली. एका बाजूला संघ आहे तो यारीदस्ती माळबशी, दुसऱ्या बाजूला आहे तो राधाकृष्ण गुरववाडी असुर्डे. दोन संघादरम्यान होणारा दुसऱ्या फेरीतला हा सामना आहे. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया काय होणार आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय. 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. जबरदस्त डिफेन्स आहे. पुन्हा एकदा एक गोळ आहे. शेवटच्या क्षणी पकड केली जाते. ही मात्र डुअर डायरेक्ट थर्ड रेड आहे. तिसरी चढाई आहे. आता मात्र या चढाईमध्ये एखादा गुणांक प्राप्त करणं गरजेचं आहे. रोशन याला एखादा गुणांक प्राप्त करणं गरजेचं आहे, अन्यथा रोशन मैदानाच्या बाहेर जाणार आहे. सुपर टॅकल ऑन आहे.
3+2 इज इक्वल टू 5 पॉइंट्स. 5 गुणांची कमाई. आक्रमणासाठी सज्ज. आता मात्र थोडीशी पडझड होताना बघायला मिळते पहिल्या सत्रामध्ये ते गुरवाडी संघाची. मात्र अजूनही वेळ गेलेली नाहीये, कारण उत्तरार्धाचा खेळ अजून शिल्लक आहे. अजून 10 मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे. अशा वेळेस बघूया बाजी मारण्याचा प्रयत्न होतो का तो गुरवाडी संघाकडून. आक्रमण होते गुरवाडी संघाकडून. भारदस्त शरीरयष्टीचा असा हा चढाईपट्टू स्वतःच्या राईट कॉर्नर मधून चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. रोशनच्या बाजूने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि सामन्याचा मध्यंतराला गुणफलक 10-3. 3 गुण आहेत गुरवाडी असुर्डे संघाचे आणि 10 गुण आहेत या गुरवाडी असुर्डे संघाला. आक्रमण होणार. आणि आता मात्र दुसरं सत्र अर्थात निर्णायक सत्र. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. 7 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. या खेळाडूने जर का चमकदार कामगिरी केली तर सामन्याचं चित्र नक्कीच पलटणार आहे. बघूया अतिशय वेगवान चढाई करण्याचा ज्याचा मानस आहे असा हा खेळाडू. 2-2-1-2चा फुलन संघ असताना स्वतःच्या राईट कॉर्नर मधून चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. बघूया काय होणार आहे. एखादा गुण घेण्यात यश मिळतं का ते या खेळाडूला. रोशनच्या बाजूने खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. आता मात्र रोशन एक शांत संयमी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, एक सर्वोत्कृष्ट खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना होते असा माळवाशी संघाकडून रोशन चढाईसाठी सज्ज होतोय. 2-2-1-2चा फुलान संघ आहे. रोशनला माहितीये पहिल्या सत्रामध्ये आपण 7 गुणांची भरभक्कम आघाडीवर, त्यामुळे या आघाडीत बिघाडी होणार नाही याची दक्षता नक्कीच घेतली जाणार आहे ती रोशन याच्याकडून. 1 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू रोशन निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. जखमाता तांबाने वर्ष जय शंभू कसबा आपल्यासाठीचा हा दुसरा पुकार आहे. 5 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. 2-2-1-2चा फुलान संघ आहे. अशा वेळेस ज्यानं 5 नंबरची जर्सी परिधान केली आहे असा खेळाडू निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतोय. 7 विरुद्ध 1 असं आक्रमण आहे. निदान रेषा पार करताना बघायला मिळतोय तो हा खेळाडू. आता मात्र जर का उभारी घेण्याचा प्रयत्न होणं अपेक्षित आहे ते या असुर्डे गुरवाडी संघाकडून एक जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे. एखाद दुसरी सुपर रेड करणं गरजेचं आहे. तर ही मात्र डुअर डायरेक्ट आहे, थर्ड रेड आहे, बजर झालेला आहे. त्यामुळे आता मात्र रिकाम्या हाताने जर का परत आला तर आपली जागा मैदानाच्या बाहेर सिटिंग ब्लॉक मध्ये असणार आहे. 1 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू, उंचपुरा असा चढाईपट्टू, कबड्डी खेळायला साजेसा असा हा खेळाडू, जबरदस्त खेळाडू, जबरदस्त डिफेन्स आहे. एक चौडा पकड केली जाते रोशन याच्याकडून राईट कॉर्नर मधून आणि चढाईपट्टू मैदानाच्या बाहेर जातोय. 1 गुणांक प्राप्त होते. ही सुद्धा डुअर डायरेक्ट आहे, थर्ड रेड आहे. आता मात्र चढाईपट्टूला कसरत आहे. एक मोठं आव्हान आहे ते या खेळाडूला. एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे. स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. बघूया या ठिकाणी मात्र थोडं थांबणं गरजेचं होतं. लेफ्ट राईट कॉर्नर मधून थोडीशी घाई होताना बघायला मिळते. 1 गुणांकन प्राप्त होतंय ते माळवाशी संघाच्या गुणसंख्येत. दुसऱ्या सत्राचा खेळ चालू असताना मात्र आता मात्र एक गुणांचं पारड जड होताना बघायला मिळतं ते माळवाशी संघाचं. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. रोशन 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे. जर का उभारी घेण्याचा प्रयत्न गुरवाडी संघाकडून झाला तर मात्र सामन्याचं चित्र पलटणार आहे. मात्र जर का आव्हान बघितलं तर नक्कीच काहीसं मोठंसं तगडं असं आव्हान समोर आहे ते गुरवाडी संघासमोर माळवाशी संघाचं. रोशनला माहिती आहे की आपण एक चांगल्या भरभक्कम आघाडीवर आहोत, त्यामुळे आघाडीत बिघाडी होणार नाही याची दक्षता घेतली जाते रोशन याच्याकडून. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. 2 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू. 2-2-1-2चा फुलान संघ आहे. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया यशस्वी होतो का. 1 बोनस गुण आहे, निश्चितपणे यशस्वी आहे. एक अतिरिक्त गुण घेतला जातोय. पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. जखमाता तांबाने जय शंभू कसबा आक्रमण होते. 2-2-1चं क्षेत्ररक्षण आहे. निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेजवळ स्थिरावतोय. एक टाइमपास सत्राचा अवलंब केला जातोय, रणनीतीचा अवलंब केला जातोय. वेळ कमी होत चाललेली आहे. सामन्याचं पारड जड होत चाललेलं आहे ते या माळवाशी संघाचं.
2 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू पहिल्या सत्रामध्ये वाटलं होतं की हा सामना अतिशय रंगतदार अवस्थेत बघायला मिळणार, मात्र दुसऱ्या सत्रामध्ये एक जोरदार आक्रमण केलं जातंय ते माळवाशी संघाकडून. सामना आपल्या बाजूने खेचून आणण्यात बघूया यश मिळतं का ते माळवाशी संघाला. 2-2-1-2चा फुलॉन संघ असताना खोलवर चढाई केली जाते, निदान रेषा पार केली जाते आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतोय. ही मात्र डुअर डायरेक्ट आहे, थर्ड रेड आहे. 2-2-1चं क्षेत्ररक्षण आहे. 5 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना आता मात्र एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे. ते या खेळाडूला स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न केला जातोय. एकदा डाव्या बाजूला, एकदा उजव्या बाजूला आणि शेवटच्या क्षणी मात्र जबरदस्त पकड आहे. एक छान टॅकल केली आहे. टाइम आउट घेतला जातोय. आक्रमण होत आहे गुरवडी असुर्डे संघाकडून. 2-2-2चं क्षेत्ररक्षण आहे. अशा वेळेस निदान रेषेच्या आसपासची खेळी असताना या ठिकाणी आक्रमण होत आहे. एक सुरेख पकड आहे. शेवटची 5 मिनिटात गुणफलक आहे 13-5. 13-5, 8 गुणांची आघाडी आहे. मध्यंतराला 7 गुणांची आघाडी आहे. शेवटची 5 मिनिटं असताना 8 गुणांची आघाडी. पुन्हा एकदा आक्रमण माळवाशी संघाकडून रोशन. तर मात्र रोशनला माहिती आहे की सामना थोडासा आपल्या बाजूने आलेला आहे. पुढचा सामना होणारा जाखमाता तामाने वर्सेस जयशंभू कसबा आपल्यासाठीचा दुसरा पुकार आहे. निदान रेषा पार करतोय, मध्यरेषे जो स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा ज्यानं 2 नंबरची जर्सी परिधान केले असा भारदस्त शरीरयष्टीचा चढाईपट्टू 7 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना रोशनच्या जर का एकदा तावडीत सापडला तर मात्र सुटणार नाही. जबरदस्त पकड आहे. 1 गुणांकन प्राप्त आहे. आक्रमण पुन्हा एकदा 2-2चं क्षेत्ररक्षण असताना रोशन अंतरांतरावचं क्षेत्ररक्षण आहे. शेवटची 4 मिनिटं आहेत. लास्ट 4 मिनिट्स. शेवटची 4 मिनिटं आहेत. अशा वेळेस निदान रेषा रोशन पार करतोय. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करला जात नाहीये. वेळ काढला जातोय. टाइमपास सत्राचा अवलंब केला जातोय तो रोशन याच्याकडून. मध्यरेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय, आपल्या प्रांगणामध्ये परततोय. टाइम आउट. सात नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू 7 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना 2-2-1-2चा फुलॉन संघ असताना एक छान बदल आले ते बघायला मिळतोय. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय. रोशन यांच्या बाजूने खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय असुर्डे संघाकडून. निदान रेषा पार करतोय. श्यामलचं लक्ष घड्याळाकडे आहे. बघूया. ही मात्र डुअर डायरेक्ट. शेवटची 3 मिनिटं आहेत. लास्ट 3 मिनिट्स. शेवटची 3 मिनिटं आहे. 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. डुअर डायरेक्ट आहे. थर्ड रेटच्या या ठिकाणी बझर झालेला आहे. पुन्हा एकदा आक्रमण होतंय. 5 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू 2-2चं क्षेत्ररक्षण असताना रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातो. अतिशय वेगवान चढाई करण्याचा ज्याचा मानस आहे. मात्र सामना थोडासा एकतर्फी होताना बघायला मिळतोय. रायडर बॉल. शेवटची 2 मिनिटं. लास्ट 2 मिनिट्स. शेवटची 2 मिनिटं आहे. 2-2चं क्षेत्ररक्षण असताना आता मात्र सामन्याचा निर्णय हा निश्चितपणे लागलेला आहे. सामना माळवाशीच्या बाजूने चुकलेला आहे. रोशन चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. निदान रेषा पार करतोय. मध्यरेषेजवळ स्थिरावतोय. टाइमपास सत्राचा अवलंब केला जातोय तो रोशन याच्याकडून. पुन्हा एकदा 16 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू शेवटचा 1 मिनिट आहे. 16 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. सामना काही सेकंदावर आलेला आहे. अशा वेळेस 2-2-1-2चा फुल ऑन संघ असताना स्वतःच्या डाव्या कॉर्नर मधून चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. तिसरा आणि अंतिम पुकार जाखमाता तामाने जयशंभू कसबा. जाखमाता तामाने जयशंभू कसबा 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे. ही मात्र शेवटची चढाई आहे आणि
पुन्हा एकदा ही शेवटची लढाई शांबल नक्कीच असणार आहे. थोड्याच वेळात सामना संपल्याची पंच उद्घोषणा ही नक्कीच करणार आहे. 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू प्रयत्न मात्र छान आहे त्या दोन्ही संघांचा. एका बाजूला राधाकृष्ण गुरववाडी, दुसऱ्या बाजूला यारी दस्ती माळवाशी आणि बाद. अशा प्रकारे पुन्हा एकदा सुपर ट्रॅकल ऑन आहे. चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो तो हा खेळाडू सुपर ट्रॅकल ऑन असताना वेळ संपते. गुणफलक आहे